Good morning, children. In previous class, we did exercise, no? Lesson number 3 exercise, रू की मात्रा लेसन का एक्सरसाइज किया था हमने. आज लेसन नंबर 4 ए की मात्रा सीखेंगे. ओके, टेक आउट योर टेक्स्ट बुक. लेसन नंबर 4 ए की मात्रा ಹೇಗಿರುತ್ತೆ? ವ್ಯಂಜನ के ठीक ऊपर एक मात्रा. ओके, पेज नंबर 13. You all take out your textbook, children. Now see, in this box they have given, now I will read this one. Keep your finger. जब किसी वर्ण के ऊपर मीन्स ಒಂದು वर्ण ಇದೆ, लेटर ಇದೆ, आ लेटर मेले जब किसी वर्ण के ऊपर ए की मात्रा लगाते हैं तो उसका उच्चारण ए ध्वनि के साथ किया जाता है. मीन्स क के लिए ए की मात्रा ಕೊಟ್ರೆ ಏನಾಯ್ತು के, च के लिए ए की मात्रा ಕೊಟ್ರೆ चे, त के लिए ए की मात्रा ಕೊಟ್ರೆ ते. लाइक दैट. जब किसी वर्ण के ऊपर ए की मात्रा लगाते हैं तो उसका उच्चारण ए ध्वनि के साथ किया जाता है. मीन्स आ लेटर ಜೊತೆಗೆ ಆ ಲೆಟರ್ಗೆ ए की ಮಾತ್ರಾ ಕೊಟ್ರೆ ಆ ಲೆಟರ್ ಅನ್ನ ಹೇಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು? ए ಸೌಂಡ್ ಜೊತೆಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ओके, जैसे क के लिए ए की मात्रा के. सी दे हैव गिवन सम पिक्चर्स हियर. स के लिए ए की मात्रा स प्लस ए प्लस ब, सेब. ओके, स के लिए ए की मात्रा कोट्रे ಏನಾಯ್ತು से ब, सेब यानी एप्पल. लाइक दैट, सो मेनी पिक्चर्स हियर देयर. श के लिए ए की मात्रा शेर, शेर यानी लायन. शेर यानी लायन. क के लिए ए की मात्रा, ल के लिए आ की मात्रा केला यानी बनाना. नाउ दिस वन, क प्लस न प्लस ए की मात्रा प्लस र. क न के लिए ए की मात्रा मीन्स ने, र कनेर यानी ट्यूलिप, फ्लावर नेम. ओके, नाउ हियर सी लालटेन यानी लैंटर्न. ओके, सेब, शेर, केला, कनेरा, ಆಮೇಲೆ लालटेन. ओके, now first 14 page number ಹೇಳೋ ಮುಂಚೆ you all take out your book. will write all letters with a sound. ಆ a sound ಜೊತೆಗೆ ಬರೋದು ಆದ್ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನ್ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನ ಕಲಿಯೋಣ. take out your book. Write in your book, children. See, first ವ್ಯಂಜನ್. ಸ್ವರ ಬರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಬರೀ ವ್ಯಂಜನ್ಗೆ ಮಾತ್ರ ए की मात्रा ಬರುತ್ತೆ. क के लिए ए की मात्रा के, ख के लिए ए की मात्रा खे, ग के लिए ए की मात्रा गे, घ के लिए ए की मात्रा घे. now च के लिए ए की मात्रा चे, छ के लिए ए की मात्रा छे, ज के लिए ए की मात्रा जे, झ के लिए ए की मात्रा झे, ट के लिए ए की मात्रा टे, ठ के लिए ए की मात्रा हे, ड के लिए ए की मात्रा डे, ढ के लिए ए की मात्रा धे, ण के लिए ए की मात्रा णे. नाउ नेक्स्ट लाइन. ट के लिए ए की मात्रा ते, थ के लिए ए की मात्रा थे, द के लिए ए की मात्रा दे, ध के लिए ए की मात्रा धे, न के लिए ए की मात्रा ने, प के लिए ए की मात्रा पे, फ के लिए ए की मात्रा से, ब के लिए ए की मात्रा बे, भ के लिए ए की मात्रा भे, म के लिए ए की मात्रा में. You can write like this also or like this also. Okay, now here
के लिए ए की मात्रा ये, र के लिए ए की मात्रा रे, ल के लिए ए की मात्रा ले, व के लिए ए की मात्रा वे, श के लिए ए की मात्रा शे, श के लिए ए की मात्रा शे, स के लिए ए की मात्रा से, ह के लिए ए की मात्रा है। क्षे, त्रे, गे, okay. Pause the video and complete, children. See, once again I will repeat this word. Let us ke, khe, ge, ghe, che, che, je, jhe, te, the, de, dhe, ne, te, the, de, dhe, ne, pe, phe, be, भे, में, ये, रे, ले, वे, शे, शे, से, हे, क्षे, त्रे, गे, श्रे. Okay, ಇದೆಲ್ಲ a sound ಜೊತೆಗಿರೋ letters. Now we'll practice words. Take out your textbook now. Pause the video and complete, children. Date haki ivattindu. Write today's date in your textbook also and in your rub book also. Okay. Now I will write words. You only try to read, children. I'll give meanings also. Okay. See here, in page number 14, शब्दों को पढ़िए और समझिए. Read and learn these words. Okay. I have written here words. See, श के लिए ए की मात्रा शे, र, शे. स के लिए ए की मात्रा से, ब, से. क के लिए ए की मात्रा के, ल के लिए आ की मात्रा ला, केला. नौ म के लिए ए की मात्रा में, ल के लिए आ की मात्रा ला, मेला. ख के लिए ए की मात्रा खे, त, खेत. नौ स, प के लिए ए की मात्रा पे, र के लिए आ की मात्रा रा, स, पे, रा, सपेरा. नौ हियर स, व के लिए ए की मात्रा वे, र के लिए आ की मात्रा रा, स, वे, रा, सवेरा. नाउ हियर ब, र के लिए ए की मात्रा रे, ल के लिए बड़ी की मात्रा, इधर ई की मात्रा, बड़ी ई की मात्रा ली, बरेली. व्हाट इज दिस? बरेली. नाउ दिस वन स, ह के लिए ए की मात्रा है, ल के लिए बड़ी ई की मात्रा ली, सहेली. सहेली मीन्स मीनिंग ಹೇಳ್ತೀನಿ सहेली. ज के लिए ए की मात्रा जे, व, र, ಜೇವರ್. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ, ವ, ಅ ಸೌಂಡ್ ತೆಗೆಯೋದು, ಅ ಸೌಂಡ್ ಜೊತೆಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಜೇವರ್. ಓಕೆ. ನಾವು ಸಿ ಹಿಯರ್ ಮೀನಿಂಗ್ಸ್. ಶೇರ್, ಸೇಬ್, केला. Repeat after me, children. शेर, सेब, केला, मेला, खेत. सपेरा, सवेरा, बरेली, सहेली, जेवर. Now see here meaning. शेर यानी what, children? Lion. शेर यानी lion. सेब, सेब यानी apple. सेब यानी apple. केला, केला यानी बनाना. केला यानी बनाना.
मेला, मेला यानी फेर, जात्रे. ओके, मेला यानी फेर, जात्रे. खेत, खेत यानी फार्म अथवा ಹೊಲ. ಓಕೆ, ಸಪೇರ, ಸಪೇರ ಅಂದ್ರೆ ಹಾವಾಡಿಗ, ಹಾವನ್ನ ಆಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಉದ್ದದನ್ನ ಸಪೇರ. ನಾವು ಸವೇರ, ಸವೇರ ಯಾನಿ ಮಾರ್ನಿಂಗ್, ಬೆಳಿಗ್ಗೆ. ಓಕೆ, ಸವೇರ. ಓಕೆ, ಬರೇಲಿ, ಬರೇಲಿ ಮೀನ್ಸ್ ಇದು ಒಂದು ಏರಿಯಾ ಹೆಸರು. ಓಕೆ, ಬರೇಲಿ. ಸಹೇಲಿ, ಸಹೇಲಿ ಮೀನ್ಸ್ ಗರ್ಲ್ಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅಥವಾ ಬಾಯ್ಸ್ ಗರ್ಲ್ಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸಹೇಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಓಕೆ, ಬಾಯ್ಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಏನಂತಾರೆ, ಮಿತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ದೋಸ್ತ್ ಮಿತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇ ಗೆಳತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಗೆಳತಿ. ಓಕೆ, ಸಹೇಲಿ. ಜೇವರ್ ಯಾನಿ ಜ್ಯುವೆಲರಿ. ಓಕೆ, ಆರ್ನಮೆಂಟ್ಸ್. ಜೇವರ್ ಯಾನಿ ಜ್ಯುವೆಲರಿ, ಒಡವೆಗಳು. ಓಕೆ, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನೋ ದಿಸ್ ಒನ್. ಶೇರ್, ಸೇಬ್, केला, मेला, खेत, सपेरा, सवेरा, बरेली, सहेली, जेवर. Now, पठन अभ्यास reading exercise take out children. You all know these meanings now. ಓದು practice ಮಾಡಿ children ಮನೆಯಲ್ಲಿ. Now see, बेलापुर में, once I will repeat, you keep your finger and repeat after me. बेलापुर में दशहरे का मेला लगा था. बेलापुर में दशहरे का मेला लगा था. नेहा, कमलेश, नरेश, सुरेश, अवधेश, रेखा, सुलेखा सबने मेले में जाने का विचार किया. नेहा, कमलेश, नरेश, सुरेश, अवधेश, रेखा, सुलेखा सबने मेले में जाने का विचार किया. वे सब मेले में गए. वे सब मेले में गए. मेले में बहुत भीड़ थी. मेले में बहुत भीड़ थी. रेखा ने जलेबी, सेब व पेड़े लिए. रेखा ने जलेबी, सेब व पेड़े लिए. सबने मिलकर खाए. सबने मिलकर खाए. फिर सबने झूला झूला. ಅಲ್ಲಿ ಯಾಕೆ झूला ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. फिर सबने झूला झूला ಅನ್ಬೇಕು. ಓಕೆ, you have to stop there. फिर सबने झूला झूला व अपने अपने घर चले आए. व अपने अपने घर चले आए. See, now ella red color ಅಲ್ಲಿ ಏನೇನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, there you have to pronounce it with a sound. ಓಕೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ರೆಡ್ ಕಲರ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ a sound ಜೊತೆಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕೆ? ಬಿಕಾಸ್ ದಟ್ ಈಸ್ ಏಕಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ವಾ. ಏಕಿ ಮಾತ್ರ ಮೀನ್ಸ್ ವ್ಯಂಜನ್ ಮೇಲೆ ಏಕಿ ಮಾತ್ರ, ಒಂದೇ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ರೆ a sound ಜೊತೆಗೆ ಆ ಲೆಟರ್ ಅನ್ನ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ, now I will tell meaning. See, बेलापुर में दशहरे का मेला लगा था. ಕೀಪ್ ಯೋರ್ ಒಂದು ಶಾರ್ಪ್ ಪೆನ್ಸಿಲ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾನು ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಹೇಳ್ತಿರೋದನ್ನ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಓಕೆ, बेलापुर में दशहरे का मेला लगा था. बेलापुर ಇಸ್ ಅ ಪ್ಲೇಸ್ ನೇಮ್. ಓಕೆ, ಒಂದು ಊರಿನ ಹೆಸರು बेलापुर ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಊರು. दशहरे का मेला लगा था. दशहरे ಮೀನ್ಸ್ ದಸರಾ. दशहरे मीन्स दसरा. दसरा हब्बा ಗೊತ್ತಲ್ಲ, दसरा फेस्टिवल. ओके, मेला, मेला यानी फेर, ಜಾತ್ರೆ. ಓಕೆ, ಲಗಾ ಥಾ ಮೀನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಅಂತೆ. ಎಲ್ಲಿ? ಬೇಲಾಪುರದಲ್ಲಿ. ಮೇಲಾ ಕಹಾ ಪೆ ಲಗಾ ಥಾ? ಮೇಲಾ बेलापुर में लगा था. बेलापुर में कैसा मेला लगा था? दशहरे का मेला लगा था. बेलापुर में क्या लगा था? बेलापुर में दशहरे का मेला लगा था. कौन कौन गए वहां पे मेले में? नेहा, कमलेश, नरेश, सुरेश, अवधेश, रेखा, सुलेखा सबने मेले में जाने का विचार किया. सबने ಅಂತಂದ್ರೆ ಆಲ್, ಎಲ್ರು ಏನು ಮೇಲೆ ಮೇ ಜಾತ್ರೆಗೆ ಹೋಗುವ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಥಿಂಕ್, ವಿಚಾರ ಯಾನಿ ಥಿಂಕ್. ಥಿಂಕ್ ಅಥವಾ ಪ್ಲಾನ್. ಓಕೆ, ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ರು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ರು ಸೇರಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾರ್ಯಾರು?
रेखा, नेहा, कमलेश, नरेश, सुरेश, अवधेश, रेखा और सुलेखा, इन सब ने क्या किया, मेले में जाने का प्लान किया। ओके, मेले में जाने का सोचा। वे सब मेले में गए ಅವರೆಲ್ಲ ಜಾತ್ರೆಗೆ ಹೋದ್ರು. they all went to the that fair. ओके, मेले में बहुत भीड़ थी. मेले में ಆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ बहुत ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ, more. भीड़ यानी क्राउड, भीड़ यानी क्राउड. मेले में बहुत भीड़ थी, ತುಂಬಾ ಕ್ರೌಡ್ ಇತ್ತು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ. ನೀವು ನೋಡಿದೀರಾ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕ್ರೌಡ್ ಇರುತ್ತಲ್ಲ. रेखा ने जलेबी, सेब व पेड़े लिए. रेखा ने क्या क्या लिया वहां पे, रेखा ने वहां पे जलेबी, सेब और पेड़े लिए. ओके, जलेबी मीन्स दैट स्वीट, ओके, एंड सेब मीन्स एप्पल, पेड़े मीन्स दैट मिल्क प्रोडक्ट. ओके, सेब पेड़े सबने मिलकर खाए, एलरू सेरी तिंद्रु. खाए मीन्स एट. ओके, फिर सबने झूला झूला. फिर सबने क्या किया, फिर मीन्स आफ्टर. फिर मीन्स आफ्टर. फिर सबने क्या किया, झूला झूला. झूला, झूला यानी स्विंग, जोकाली. झूला यानी स्विंग, झूला झूलना यानी ಜೋಕಾಲಿಯನ್ನ ಆಟ ಆಡಿದ್ರು ಅಂತೆ. झूला ಅಂತಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಸ್ವಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತೆ. वो अपने अपने घर चले आए. बाद में क्या किया उन्होंने, अपने अपने घर चले आए मीन्स तम तम मनेगे रिटर्न आद्रू, बैक आद्रू अंते. ओके, understood no, this small only, but you have to practice for reading this one and meaning system, meanings ella practice madbeko. Only this much meanings don't practice, children. Whatever I have given in the board also, and middle whatever I am telling meanings no, adella practice madi. Okay, once again we'll read. Repeat after me. बेलापुर में दशहरे का मेला लगा था. नेहा, कमलेश, नरेश, सुरेश व अवधेश और अवधेश, रेखा, सुलेखा सब ने मेले में जाने का विचार किया. वे सब मेले में गए. मेले में बहुत भीड़ थी. मेले में बहुत भीड़ थी. रेखा ने जलेबी, सेब व पेड़े लिए. रेखा ने जलेबी, सेब व पेड़े लिए. सबने मिलकर खाए. सबने मिलकर खाए. फिर सबने झूला झूला. फिर सबने झूला झूला. वह अपने अपने घर चले आए. वह अपने अपने घर चले आए. Okay, this much only. In next class I will explain this exercise. Okay children, we'll complete this exercise. You all complete your classwork children. So many are not giving classwork. And write neatly, neat handwriting. Now today's homework, if anything ಯಾವ್ದಾದ್ರು ಮೀನಿಂಗ್ ಏನಾದ್ರು ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಮಾರ್ಕ್ ಇಟ್ ಅಂಡ್ ಕಮ್ ಟು ಮೀ. ಓಕೆ, ಅದನ್ನ ಬರ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ನನಗೆ ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಹತ್ರ ತಗೊಂಡ್ ಬನ್ನಿ, ನಾನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ನೌ ರೈಟ್ ಯುವರ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್. ಟುಡೇಸ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಅಸೈನ್ಮೆಂಟ್. Today's assignment. In previous class we did question answers, no? See, no question answers. Okay, meanings written, no? In previous class you all written this third lesson meanings. Now today I'm giving for handwriting practice today. Okay children, see this reading exercise is there, no? You have to write in a neat handwriting. Okay, neat agi handwriting alli don't do pictures. Okay, pictures anna draw madak hogbedi. Understood, no? Pictures don't draw, only you have to write these paragraphs. Okay, in a good handwriting. I'm giving for this one for handwriting. Okay, practice salvage. And you have to ಬರೆಯೋವಾಗ ನೀವು ಅದನ್ನ ಓದ್ತಿರಲ್ಲ, ಓದೋ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಆಗುತ್ತೆ, ರೈಟಿಂಗ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಆಗುತ್ತೆ.
So this one you have to write reading exercise. Right, children? Write पठन अभ्यास. In bracket, reading exercise. Understood? No, which paragraph? This मृग कृपाण मत उठा, मृग पर दया कर, मृग तृण चर रहा है. This paragraph you have to write. Don't write these words. Only these 3 paragraphs you have to write. Okay. From page number 10. This is for what? For only writing, good handwriting. I want neat handwriting. Only one time write, children. Okay. And read lesson number. Today what I taught? Lesson number 4. You have to read lesson number 4. These 2 homeworks are there today. Okay. This one writing homework. And this is reading. You have to read lesson number 4 and write Pathan Abhyas. You know here Pathan Abhyas is there. Here Pathan Abhyas. You see, open page number 10 and see Pathan Abhyas is there. Reading exercise is there. You have to write one time in your homework book. Understood, children? Okay, thank you.